की कापसाचं पेरा खूप कमी होत चाललाय. कारण पूर्वी कापूस हा एक नगदी पीक होतं आणि हो. सोन्याचा भाव पांढरं सोनं आपण म्हणतो कापसाला. पण आज कापसाचे भाव आहे तिथंच आहे आणि सोन्याचे भाव 1 लाखाकडे चाललाय. मग झाले आजकाल झालंय 98,000 आजचा 98 भाव. झालाय. म्हणजे हा एवढा डिफरंट म्हणजे शेतकरी बघितलं की कापूस म्हणजे पांढरं सोनं आता ती जे झाळे काय काय झापडली त्याची. याच्याकडे तुम्ही काय म्हणाल तुम्ही? नाही, याचं कारण सुद्धा तसंच आहे ना. आपण जे शेतकऱ्याने ज्या मानसिकतेने आपण शेती केली पाहिजे. आता नवीन-नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. आपण अजून सुद्धा कापसाची बरीचशी शेती जी आहे ना, ती पारंपरिक आहे. बरीचशी. ऑलमोस्ट मोर दॅन 90% शेती कापसाची पारंपरिकच आहे. पारंपरिक मग भाव जो आहे, भाव नाही, नाही. अजून म्हणजे तुम्ही लक्षात सरकारकडनं 2 गोष्टी गडबडमध्ये करतायत. शेतकऱ्यांना कापूस पीक नगदी पीक म्हणतोय ना. जर त्या पिकापासून त्याला नफाच राहत नसेल, त्याला नगदी पीक आपण कसं म्हणणार आहे? मग पुढे कुठे प्रश्न येतो की कापसाचं उत्पादन कमी मिळते, किती मिळतंय त्याला? 3-4 क्विंटल शेतकरी त्याला नफा राहूच शकत नाही ना. आणि त्याचा खर्चच तेवढा आहे. मग अशा वेळेला त्याचा फोकस काय असला पाहिजे, की ज्या पद्धतीनं तो इनपुट्स वापरतोय, निविष्ठा. प्रत्येक पिकासाठी ज्या निविष्ठा वापरल्या जातात, त्या प्रत्येक निविष्ठाची कार्यक्षमता ही 90% पेक्षा जास्त पाहिजे. जे पारंपरिक शेतीमध्ये फक्त 30 ते 35% असते. नाही हे तुम्ही बरोबर म्हणतात म्हणजे मग पारंपरिक पद्धतीमधून जर आपल्याला आधुनिक शेतीकडे यायचं असेल, तर प्रगत तंत्राचा आपल्याला अवलंब करावा लागेल. अलीकडे आता तर नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आपण IoT टूल्स आणि एआय तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या 2 टूलचा सराव वापर आता शेतीमध्ये होणार आहे.